मुंबईचा महापौर कोण होणार याचा भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधला वाद आता पेटलाय। देवेंद्र फडणवीसांचे आई वडील हिंदू आहेत की नाहीत असा सवाल पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय। फडणवीसांनी जन्मदाखला तपासावा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेवरती देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता जोरदार पलटवार केलाय। माझ्या पोरानं हिंदुत्व चालवलं याचा माझ्या वडिलांना अभिमान असेल असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पलटवार केलाय। पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे। ते म्हणतात की यावेळी मुसलमान महापौर होणार आहे शिवसेनेकडून। प्रश्न असा आहे की परत संयुक्त महाराष्ट्राकडे जाईल। मी म्हणतो मराठी महापौर होणार। देवेंद्र फडणवीस मला आज कळलं की ते हिंदू नाहीयेत। देवेंद्र फडणवीस राम मंदिराच्या आंदोलनात होते। हो, पण हिंदू कुठे आहेत? कारण मी मराठी महापौर होणार म्हणतो, ते म्हणतात हिंदू होणार। मी म्हणतो मी मराठी आणि हिंदू पण आहे, पण देवेंद्र फडणवीस म्हणतात ते हिंदूला मराठीला हिंदू मानतच नाहीत। त्याच्यामुळे मला शॉक आहे, देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही आहेत? त्यांचे आई वडील हिंदू होते की नव्हते? हा शॉक आहे मला मोठा की मी मराठी अस्सल मराठी बोलणारा कट्टर हिंदू आहे, देशाभिमानी हिंदू आहेत, पण देवेंद्र फडणवीस मराठी माणसाला हिंदू मानत नाहीत। म्हणजे ते हिंदू नाहीयेत असं मला वाटायला लागलं आता। आणि ज्या मोदींना, ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी वाचवलं, तो एक अस्सल मराठी माणूस होता। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हिंदू नाहीत हे मला आता या निमित्ताने कळते की काय असं वाटायला लागलं। म्हणजे तुम्ही विचारा त्यांना, मी काल सुद्धा सभेत बोललो की त्यांनी त्यांचं बर्थ सर्टिफिकेट वगैरे चेक करावं, काय लिहिलंय त्याच्यावर। म्हणजे मराठी माणूस हिंदू नाही असं तुम्हाला म्हणायचंय? एवढा निगरगट्टपणा, एवढी मगरुरी आली की तुम्ही मराठी माणसाला, छत्रपती शिवाजी महाराज मोगलांच्या विरुद्ध लढले, मराठी माणूस काय हिंदू नव्हता? म्हणजे तुम्ही मराठी माणसाला हिंदू मानत नाही। हा एवढी मगरुरी आली कुठून देवेंद्र फडणवीसांमध्ये? आता कोणामध्ये मर्दानगी आहे की नाही हे बोलणारा मी नाही आहे, माझे ते संस्कार देखील नाही आहे। पण माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोचलात, माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात। अरे शरम वाटली पाहिजे। मला एका गोष्टीचा अभिमान आहे, मी त्या बापाचा पोरगा आहे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता। मी त्या बापाचा पोरगा आहे ज्या बापानं इमर्जन्सीमध्ये 2 वर्ष जेलमध्ये काढले। मी त्या बापाचा पोरगा आहे ज्याने आपलं जीवन संघर्षात घालवलं, कधी संपत्ती कमवली नाही। आणि मी तुम्हाला सांगू, अरे आज माझा बाप ज्यावेळी स्वर्गातनं मला पाहत असेल त्यावेळी त्यालाही हा आनंद होत असेल की माझं हिंदुत्व माझ्या मुलांनी या ठिकाणी चालवलं। पण तुमचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्वर्गातनं पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल? आता माझा मुलगा रशीद मामू सोबत बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल? आणि म्हणून मी